आदरणीय कौस्तुभ गावडे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. पुढचं सत्र चालू होणार आहे आणि माझ्यामध्ये सगळ्याच गोष्टींवरती चांगला उहापोह झालेला आहे. साधारण कुठल्याही कार्यक्रमाचा अध्यक्ष होणं म्हणजे किती दुःखाचं असते माझ्या मते भरपूर मुख्याध्यापकांना माहिती आहे. त्यामुळे जास्त कॅसेट न वाजवता मी माझं मनोगत त्या ठिकाणी सुरू करतो. आजच्या आपल्या या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळचे 64वे राज्यस्तरीय अधिवेशन आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू छत्रपती महाराज, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणमहर्षी डॉक्टर बाबूजी साळुंखे आणि या सगळ्यांबरोबरच ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केला ते आदरणीय मामासाहेब जगदाळे यांना अभिवादन करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाला आता खरं म्हणजे म्हात्रे साहेब आणि मुकेश पाटील सर आपण अध्यक्ष आहे, आपल्या परवानगीने आता सगळ्यांची नावं घेण्याचा नावोल्लेख टाळतो कारण खूप वेळ झालेला आहे आणि जेवण झाल्यानंतर आता चहाची वेळ झालेली आहे. माझ्या मते चहा बिस्किट सगळे अपेक्षित आहेत सगळ्यांना. तर सर्वच मंचावर असणारे मान्यवर आणि मंचासमोरील मान्यवर, सर्वच माझे मुख्याध्यापक बंधू भगिनी, खरं म्हणजे आज एक चांगल्या पद्धतीचा विषय या ठिकाणी आपण मांडला आहे, तो म्हणजे वाढत्या शैक्षणिक कामाचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम. या विषयाला हात घालणं जेवढा गरजेचं आहे तेवढंच याबद्दल उहापोह करणं देखील गरजेचं आहे. आज जर आपल्याला विचारलं की असा कुठला देव आहे की ज्याची पूजा केल्यावर, ज्याला वंदन केल्यावरती आपल्याला तो लवकर पावतो आणि आपल्याला पाहिजे ते यश या आयुष्य जीवनात मिळतं, तर आपण कोणीही सांगू शकतो की आई वडिलांनंतर हा देवच जर कोण असेल तर खऱ्या अर्थाने तो शिक्षक आहे. म्हणूनच शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखेंनी आपल्या सगळ्या शिक्षकांना गुरुदेव कार्यकर्ता ही पदवी दिलेली. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र फक्त मंत्र नसून गुरुची खरी व्याख्या आहे. गुरुला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक देवाचं स्थान दिलेलं आहे. माणसाच्या प्रवृत्तीमध्ये असणारा जो राक्षसी गण आहे तो बाजूला सारून त्याच्या दैवी गुणांना या शिक्षणाच्या माध्यमातून एका गुरुनी फुंकर घालायची असते आणि हे करण्यासाठी त्यांनी शैक्षणिक काम करणं किती महत्त्वाचं हे आपण अभ्यास करणं, आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे. आज जर आपण बघितलं तर या देवाला त्या देवळातनंच, शाळारूपी जे देऊळ आहे त्या देवळातनंच बाजूला काढलेलं आहे आणि पूर्णपणे सगळे एक शैक्षणिक कामांमध्ये त्याला झोकून द्यायचं काम चालू झालेलं आहे. आता विविध मुद्दे सकाळपासून आपण त्या ठिकाणी बघितले, माने साहेबांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. पण हे सगळं होत असताना आपण नक्कीच एक गोष्टीवरती दुर्लक्ष करतो, तो म्हणजे शिक्षकांवरती होणाऱ्या अशैक्षणिक कामामुळे जो काही परिणाम होत चालला आणि त्याचा विद्यार्थ्यांवर जो परिणाम होत चालला आणि त्याचा शाळांवरती जो परिणाम होत चालला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज म्हात्रे साहेब आपण जर बघितलं, आज मी विवेकानंद संस्थेबद्दल माझ्या जर बोलायचं झालं तर साधारण 536 पदं रिक्त होती. 536 पदं, 170 हायस्कूल जर विचार केला साधारणपणे सरासरी 5 पदं प्रत्येक शाळेमध्ये कमी होती. आमचा एक विज्ञानाचा शिक्षक 3 दिवस एका शाळेत काम करतो, पुढचे 3 दिवस दुसऱ्या शाळेत काम करतो. का? कारण की त्या शाळेमध्ये विज्ञानाचा शिक्षकच नाही. आणि असं करत असताना जर तुम्ही जर बघितलं तर त्यामधनं त्यांना अशैक्षणिक कामं काय काय करायला लागतं त्याचा सगळा आराखडा आता सरांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. ह्याच्या पुढं जाऊन जर आपण बघितलं सर, तर ह्या 536 पदांपैकी आम्ही जाहिरात दिली, 410 लोक आम्हाला त्या पवित्र पोर्टलमधून आली. एकाच एक म्हणजे एकाच 10 असताना काय प्रोटोकॉल असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऑफ रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड मी काय बोलायची त्याची गरज नाही. पण एकाच एक म्हणजे काही न करता इंटरव्ह्यू देखील न घेता त्यांना आम्ही आत घेणार. 416 लोक आम्हाला त्यातनं मिळाली, त्यातली फक्त 54 हजर झाली. त्याच्याहून पुढे जाऊन सांगतो की त्या 54 पदांपैकी 50% महिला होत्या आणि त्या महिला एकतर गरोदर होत्या किंवा त्यांचं लग्न नुकतंच ठरलेलं किंवा लग्न ठरण्याच्या उंबऱ्यावर होत्या. आता त्यांचं लग्न बाहेरगावी ठरलं तरी त्या सोडून जाणं.
जर लग्न ठरलंच आणि त्यांनीच सांगितलं की नोकरीच करायची नाही तरी त्यांना आता सोडायला लागणार. आणि गरोदर महिला असतील तर तुम्हाला माहिती आहे की वर्षभर ते काय काम करायला त्या ठिकाणी येणार नाही. या 54 लोकांपैकी सर 6 लोकांनी राजीनामे दिले आणि फक्त 48 लोक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत आम्हाला मिळाली. आता विवेकानंद संस्थेच्या पटलावरती इतर शाखांमध्ये शिक्षक असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की 3-3 शिक्षक आम्ही 3 दिवस करत आम्ही एक आठवड्याचं शिक्षण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांपुढून पोचवायचं काम करतोय. पण आज जर तुम्ही बघितलं तर हे काम आता मी खऱ्या अर्थाने आमच्या स्वामी विवेकानंद संस्थेतला असलेला प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याचं खरंच कौतुक करतो. कारण कधीही त्यांनी त्याबद्दल तक्रार नावाची गोष्ट आमच्याकडे केली नाही. पण 3 दिवस या शाळेमध्ये 3 दिवस दुसऱ्या शाळेमध्ये हे करत असताना BLO आहे, जनगणना आहे, सर्वेक्षण आहेत, ही सगळी कामं हे शिक्षक त्या ठिकाणी करत होते. आणि जर त्यांनी केलं नाही तर अधिकाऱ्यांचे मेमो त्यांना त्या ठिकाणी यायचे. आता ह्या सगळ्या कुचंबनेमधनं जात असताना आपण सगळी ह्या शिक्षण क्षेत्रात असणारे कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की जर आपण ह्या पद्धतीने एका शिक्षकाला वागवणार असू, एका शिक्षकाला त्याच्या शिक्षण जे त्याचं खरं काम आहे त्याला सोडून त्याच्यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवून जर आपण त्याच्याकडे बघणार असू तर खऱ्या अर्थाने कुठंतरी कर्मवीर अण्णांनी जे काय त्याग आपल्यासाठी केले, शिक्षणमहर्षी बापूजीने जे काय त्याग आपल्यासाठी केले ते म्हणजे आपण त्या ठिकाणी त्या त्यागाबाबत कृतज्ञ असल्याची भावना ही आपल्या सगळ्यांच्याच मनात त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे असं मला वाटतं. आज हे सगळं होत असताना आपण बघतोय की कुठल्या पद्धतीने शिक्षण चाललेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण आलं का? आलं. आम्हाला शिक्षकांना ट्रेनिंग द्यायला लागलं का? लागलं. AI आलं का? AI आलं. त्याबद्दल सगळं आत्ता पहिल्या सत्रापासून चांगल्या पद्धतीचं त्याबद्दल चर्चा झालेली आहे. पण हे होत असताना पुन्हा एकदा TET कंपल्सन नावाचं एक भूत आपल्या मानेवर आणून बसवलेलं. आता त्या शिक्षकांनी म्हात्रे साहेब शिकवायचं, तुमची सर्वेक्षणं करायची, तुमचं बाकीचं काम करायचं, निवडणूक अधिकारी म्हणून आता 2-3 महिन्यात आता निवडणूक येणार, त्याचं काम करायचं काय स्वतःची नोकरी वाचवायला TETची परीक्षा द्यायची. माने साहेबांनी तर खूप छान सांगितलं की स्वतःची नोकरी वाचवताना पहिले त्यांनी विद्यार्थी गोळा करायचे, ते विद्यार्थी गोळा केले नाहीत केले तर त्याचं आधार कार्ड पण त्यांनीच काढायचं, ते आधार कार्ड बरोबर आहे काय ते पण त्यांनीच तपासायचं आणि ते व्हॅलिड ते विद्यार्थी तिथं असला आणि आधार कार्ड व्हॅलिड नसलं तर त्याच्यावरनं आता आमचे सगळे मुख्याध्यापक खूप हसतायत कारण की 1 महिना आम्ही त्यांची खूप मोठी तास आम्ही घेतलेले आहेत. पण त्यांच्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करून हा विषय मांडतो. शेवटी संस्था चालक म्हणून त्या गोष्टी करायला लागतात. पण एक ह्या मुख्याध्यापकांनी ते पण वाचवायचं आणि मग ते सगळं झाल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग करायचं. ते झाले की आम्ही संस्था चालक मानगुटीवर बसलेलो आहे. ते झाल्यानंतर गावकऱ्यांना तोंड द्यायचं की तुमचे स्कॉलरशिपचे आणि NMMSचे तास होत नाहीत. आता म्हात्रे साहेब मला सांगा, स्कॉलरशिप आणि NMMSचे तास कधी घ्यायचे आमच्या शिक्षकांनी? आणि मुख्याध्यापकांनी काय करायचं, ज्यावेळी 10 पदं मंजूर आहेत आणि त्यातली फक्त 4 पदं कार्यरत आहेत, 3 तुकड्या आहेत, 6 तुकड्या आहेत आणि 2 शिक्षक आहेत, 4 तुकड्यांवरती माणसं नाहीत. एक माणसाला जरा शिक्षण अधिकाऱ्यांनी मिटिंगला बोलवलं तर एकच शिक्षक राहतो, तोने पण रजा काढली तर शाळेत फक्त पोरं राहतात, भिंती राहतात आणि बाकडं राहतात. आता ह्या बाकड्यांवरती विद्यार्थ्यांनी काय करायचं हे आता माझ्या मते खऱ्या अर्थाने कोणीतरी ठरवायला पाहिजे. आणि मी नक्कीच शासनाला एक आवाहन करीन, जर तुम्ही अशैक्षणिक कामकाज आमच्यावर थोपवणार असाल तर नक्की त्या बाकड्यावर बसणाऱ्या मुलांनी काय करावं ह्याचं देखील एक पॉलिसी वेगळ्या पद्धतीने तुम्ही फ्रेम करा आणि आम्हाला द्या, तर नक्कीच आम्ही त्या पद्धतीने ते कामकाज करू. मुल्ला सरांनी मग अशी एक चांगली मुद्दा मांडला की म्हात्रे साहेबांनी आम्हाला TV दिले, शिक्षक दिले असते तर TVची पण गरज लागली नसती साहेब, तो फंड आपला वाचला असता आणि चांगल्या कामाला अजून लागला असता. तर यावरून एक गोष्ट मला आठवते, कर्मवीर अण्णा एकदा सगळं ठोकळ यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. तर मुलीच्या लग्नाला ते गेले असताना ते कोपऱ्यात एका जाऊन बसले आणि लग्न होईपर्यंत ते तिथंच बसले होते. सगळं ठोकळ त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटले की अण्णा या लाडू खावा. ते म्हणले नको, मला काय लाडू नको. लाडू नको तर दुसरा शिरा उपीट आहे ते तर खावा, चहा घ्या तर ते पण नको आहे. मग अहो अण्णा, आमच्याकडं माझ्या या खिशामध्ये तुमच्या संस्थेला लागणारी निधी आहे ती मी तुम्हाला सगळ्यांसमोर देणार आहे, तेवढ्यासाठी पण तर स्टेजवर या. अण्णांनी दिलेलं उत्तर हे खूप मार्मिक आहे आणि हे आपण सगळ्यांनी आज विचार केला पाहिजे. अण्णा त्यांना म्हटले की मला ती निधी पण नकोय. मग अण्णांना त्यांनी विचारले की अहो मग काय पाहिजे अण्णा, तुम्ही लग्नाला का आलाय? त्यांनी म्हटले की तुमचा जो जावई आहे हा मला पाहिजे, हा माझा पदरात टाका. आता मुलीचं लग्न आहे, नवीन आलेला जावई आहे, तो कसा शोधायचा असतो आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल.
तो जावई मिळालाय नाही मिळालाय, अण्णा म्हणतात अहो जावई द्या. ते म्हटले अहो अण्णा पूर्ण जावई तुम्हाला कसा देऊ. ते म्हटले की ह्या साताऱ्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाविद्यालय काढलेलं आहे, ती मग तिथं मला इंग्रजी शिक्षकाची गरज आहे. तुमचा जावई हा नागपूर विद्यापीठाचा इंग्रजीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, तो तुम्ही मला द्या, मला दुसरं काही देऊ नका. ते कर्मवीर अण्णा की जे सगळ्यावरती लात मारून शिक्षकांची किंमत करायचे, त्यांना त्यांनी दैवत मानलं, ते अण्णा कुठे. आणि आत्ता आपण शिक्षण क्षेत्रात काम करणारे आपण सगळी मावळे कुठल्या पद्धतीने हे शिक्षण क्षेत्र घेऊन चाललोय ह्याचं आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. माझ्या मते खूप वेळ हा वाढत चाललेला आहे. मी माझी कॅसेट लवकर थांबवायला पाहिजे, पण म्हात्रे साहेब असा मंच मिळाल्यावर थांबणं, आता मी काय राजकीय घोषणा देणार नाही, देऊ शकत नाही, पण त्या पुढे जाऊन मी एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी आमच्या सर्वांसाठीच लढलेला आहे. कुठलीही बाजू तुम्ही तिथे बाजूला ठेवलेली नाही. पण इथून पुढे खऱ्या अर्थाने शिक्षकाचं काम हे त्या गुणवत्ता द्यायचं काम एवढंच असावं, या पद्धतीचं आपण सगळ्यांनीच आवाहन करूया. टीईटीचा प्रश्न हा खरोखर खूप मोठा आहे. हा देखील एक शैक्षणिक कामच आहे. सर, जर कुठल्या MPSC UPSC झालेल्या कलेक्टरला किंवा तहसीलदाराला सांगितलं की जा आणि टीईटी परीक्षा दे, नाही तर 2 वर्षात तुला काढून टाकू, तर चालेल का सांगा. तुम्हाला आता तुम्ही शिक्षक आमदार आहे, तुमच्या सगळ्या आमदारांना जर सांगितलं की तुम्ही टीईटी परीक्षा द्या नाही तर तुमची आमदारकी रद्द करण्यात येईल, तर तुम्ही तिथं शांत बसाल का. आज पोलिसांना जर सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तुमचं पोट कमी करून या, नाहीतर 2 वर्षात तुम्हाला काढून टाकू, तर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा राहील का. तर अशा पद्धतीने एकदा त्या माणसाला आत घेताना तुम्ही कसं यायचं हे सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा त्याच्यावरती अत्याचार, मानसिक अत्याचार करण्यापेक्षा, आणि खरंच मान्य साहेब तुम्ही म्हटल्यानुसार भरपूर लोकांना आता बीपीचा त्रास चालू झालेला, त्यांना हार्ट अटॅक यायचं राहिलेलंच आहे. एखाद दुसरा तुम्हाला माहीत असेल, जे जे माहीत नाहीत हे आकडे जर तुम्ही काढले, 1-2 उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. 100 लोक, आज इथं बसलेला एक मुख्याध्यापक जर त्याला बीपी किंवा शुगरचा त्रास नसेल असा एक जर आला, तर त्याचा आपण सगळ्यांनी मिळून सत्कार करूया असं मला वाटतं. तर अशा या सगळ्या कालखंडामध्ये एक खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी या भवितव्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. टप्पा अनुदान, जुनी पेन्शन ह्याबद्दल माझ्या मते आज सगळे ह्या मंचावर असणारे सगळ्यांनीच संघर्ष केलेला नाही, एक केलेला आहे. असा एक पण माणूस नाही की तो म्हणजे एकटा असा कोण ह्या गोष्टीसाठी श्रेयवाद घेईल असं मला वाटत नाही. पण आज खऱ्या अर्थाने ह्या देखील गोष्टींवरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की येणारा काळ खूप आव्हानात्मक काळ आहे. AI बद्दल आत्ता सगळ्यांनी सांगितलं, पण AI काय करू शकतो. आज आपण जर आपले शोधुरीबद्दल बाकी सगळे बघितले, तर हे सगळे 1 मिनिटात ते ChatGPT तयार करून देतो मुलाचं. आणि अशा पद्धतीने जर आपल्या बुद्धीवरती मुलांचा परिणाम होणार असेल, त्यांचं ब्रेन रॉटिंग होणार असेल, तर या ब्रेन रॉटिंगमध्ये सगळ्यात प्रामुख्याने भूमिका ही खरीच या विद्यार्थ्यांच्या जीवनात या शिक्षकांची आहे. आणि म्हणून मी आपल्या अधिवेशनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एवढंच आवाहन करीन की यावरती जे काय आत्मचिंतन आत्ता मुल्ला सरांनी सांगितलं आहे खूपच मार्मिक आहे. फक्त सर ह्या उपयोजनांमध्ये एक असं मला वाटतं की आपण आठवा एक मुद्दा असा मांडला की शिक्षक प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठी वेळ ठरवून द्यावा, शिक्षण कामांच्या वेळी ते वापरू नये. माझ्या मते आपण जे ट्रेनिंग आपल्याला दिलं जातं हे शैक्षणिक कामकाजच आहे असं समजून ज्या ज्यावेळी त्यांना ट्रेनिंग दिलं जातं ते वर्किंग आवर्समध्ये जर दिलं तर त्यांना ड्युटी लिव्ह समजून त्यांना त्या ठिकाणी त्या त्यांचं रेग्युलर जे कामकाज असेल, कारण परत पुन्हा जर रविवार दिवाळीच्या सुट्टीत हे ट्रेनिंगचं काम जर शिक्षकांना लावलं तर पुन्हा त्यांच्या पण मानसिकतेवरती कुठल्या पद्धतीचा परिणाम होईल आपण बघायला पाहिजे. तर ह्या एक आदर्श अशा शोधनिबंधाबद्दल हा जो सादरीकरण केलेला आहे त्याबद्दल मी आदरणीय आयुब मुल्ला सर यांचं खरं संदेश राऊत सर मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे, ह्या संदेश राऊत सरांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो, कारण की खऱ्या अर्थाने एक आदर्श असा शोध निबंध त्यांनी आपल्यासमोर सादर केला. मी सगळ्याच मुख्याध्यापकांना आवाहन करेन की हा शोध निबंध आपण सगळ्यांनी या ठिकाणावरून घेऊन जाऊन आपल्या आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना द्यावा आणि त्यांचं देखील चांगल्या पद्धतीने आत्मचिंतन त्यांना करण्यास भाग पाडावं, एवढंच आवाहन मी या मंचावरून करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई, त्याचबरोबर सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ या दोघांचंही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की एक चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाला तुम्ही मला उपस्थित राहण्याची संधी दिलीत आणि एक चांगला
त्या ठिकाणी विषय असताना मला मार्गदर्शन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापूजी. धन्यवाद गावडे साहेब.